त्याच्या आधी पाणी नव्हतंच, आत्ता पाणी आलं. आता ज्यानं पाणी आणलंय त्याला पाणी आणलं म्हणलं म्हणून वाईट वाटायची काय गरज आहे? सुटणार की गोंदवले खुर्द येथे सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन आणि जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, पंचायत समितीचे माजी सभापती अतुल जाधव यांच्या उपस्थितीत गोंदवले खुर्दमध्ये माणगंगा नदीवर पाणीपूजन मोठ्या उत्साहात झालं. यावेळी माजी सरपंच अजित पोळ, वैभव जाधव, साहेबराव शेडगे, दीपक शेडगे, अरुण कदम, रवींद्र कदम, पोपट हिरवे यांच्यासह गोंदवले गावातील ग्रामस्थ तसेच कदम आणि शेडगे वस्तीवरील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आज खऱ्या अर्थाने कृष्णामाई आली मानगंगेच्या भेटीला याची वचनपूर्ती आदरणीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं हे मान तालुक्याचं स्वप्न पूर्ण झालं. खरं तर गेले 15 दिवसापूर्वी मेरच्या तलावातून आम्ही पाणी सोडलं होतं आंधळी धरणामध्ये. तेच पाणी आज आंधळी धरण भरून मान नदीच्या वरील 23 बंधारे भरण्याचं काम चालू आहे आणि बऱ्यापैकी हे 23 बंधारे भरत गेलेत. खरं तर भाऊंनी जे स्वप्न जनतेला दाखवलं होतं ते स्वप्न आज पूर्ण झालं. खऱ्या अर्थाने गोंदवलेकरांना जे पाणी हक्काचं मिळणार होतं जे काटापूरचं ते आज हक्काचं पाणी आलं. आतापर्यंत जे जननायक आमदार माननीय श्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नातनं आज आपण इथं गोंदवलेचे जी जिहे कटापूर कैलासवासी इनामदार यांच्या स्मरणार्थ जी जिहे कटापूर पाणी उपसा योजना याच्या माध्यमातून जिहे कटापूर येथील जे कृष्णामाईचं पाणी उचलून नेर तलावात आणि नेर तलावातून तेच पाणी आज आपल्या आंधळी तलावात आणून भाऊंनी आज जे पाणी आपल्याला जे ह्या मानगंगा नदी दिसतंय ते भाऊंनी सोडलेलं आहे. आज गोंदवले येथे पूर्ण बंधारे सर्व भरून वाहत आहेत आणि लोक त्यामुळं भरपूर कृष्णामाईचं स्वागत करण्यासाठी गोंदवली खुर्द गावातील सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित आहेत, महिला भगिनी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं जयभाऊनी जे स्वप्न दाखवलं होतं 15 वर्षापूर्वी ते पूर्ण होत असताना मान तालुक्यात उत्साहाचं वातावरण आहे. गावागावी अशा प्रकारचे स्वागत होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या गोंदवले नगरीमध्ये आज स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता. जे जे स्वप्न भाऊंनी दाखवलं ते पूर्णत्वात नेलेलं आहे 15 वर्षात आणि हे स्वप्न आणखीन स्वप्न काय दाखवलं MIDCचं असेल हे पूर्ण करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आपण ताकदीनं काम करून परत एकदा जय भावना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. एवढंच जे कटापूर येथील जे कृष्णामाईचं पाणी उचलून नेर तलावात आणि नेर तलावातून तेच पाणी आज आपल्या आंधळी तलावात आणून भाऊंनी आज जे पाणी आपल्याला जे ह्या मानगंगा नदी दिसतंय ते भाऊंनी सोडलेलं आहे. आज गोंदवले येथे पूर्ण बंधारे सर्व भरून वाहत आहेत. मानगंगेचं पाणी सध्या गोंदवले खुर्द मधून वाहत आहे आणि हे पाणी वाहत असताना इथली जनता सुखावली आहे. या ठिकाणी जे पाणी आले त्या पाण्याविषयी जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून. त्याच्या आधी पाणी नव्हतंच, आत्ता पाणी आलं. आता ज्यानं पाणी आणलंय त्याला पाणी आणलं म्हणलं म्हणून वाईट वाटायची काय गरज आहे? अक्षरशः जयभाऊ गोरे यांनी घेतलेली ही मानदेशी जनतेची जवळीक साधण्यासाठी नाही तर त्यांच्या दुःखात सामील होण्यासाठी केलेली ही कार्य आहे आणि या कार्याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे की असं कार्य करणारा आमदार आम्हाला भेटावा, अजून त्याची कारकीर्द त्या पद्धतीनं चालावी अशा शुभेच्छा देऊन आम्हाला खूप आनंद वाटतोय. पाणी आले, एवढे दिवस दुष्काळ पडलेला होता, आता हे पाणी कृष्णा नदीचे आले. जयकुमार गोरे भाऊ यांनी खूप चांगले केले आहे. इथून पाणी आम्ही विहीर खांदून तिकडे लांब डोंगराकडे नेले आहे. या पाण्याचा फायदा हे ज्या आधी दुष्काळ होता इथे आता शेतीला खूप चांगलं झालंय. पिकेही भरपूर चांगली आली आहेत. आम्हाला खूप पाणी आलेलं आहे. आता याची समाधानी आहे. जयभाऊनी पाणी आणलेलं आहे. आता खूप समाधानी आहे आम्ही या पाण्याबद्दल. आम्हाला याच्या पाठीमाग पुरा दुष्काळच म्हणलं तरी चालेल. आता पाणी आलं तर आता ऊस घेणार, कांदा घेणार, भुईमूग, मक्का घेणार. बागचे गाव जे फलटण साईडचे गाव बघतो तिकडचं ऊस बघायचो आम्ही. तो ऊस तिकडं बघितल्यानंतर असं वाटायचं की हे बागायत आमच्याकडे झालं पाहिजे.
आणि गोरेबावनी आमचं बागायचं जे स्वप्न होतं ऊस शेती करायचं ते आमचं पुरेपूर केलं आहे आणि हे असा आमदार मान खटावला मिळणं हे मुश्किल आहे. पाणी नव्हतं नदीला, त्या गैरसोय झालेली होती. आता कृष्णामाईचं पाणी मानगंगेमध्ये सोडल्यामुळे आमची सर्व काळजी मिटली. अगदी शनिवारीच्या परिस्थितीत